पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 345 ते 373च्या दरम्यान सीट मिळतील, म्हणजे लोकसभेच्या जागा मिळतील, असं अनेक ओपिनियन पोल्सनी आणि सर्वेक्षणांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या ओपिनियन पोल्सचा आणि सर्वेक्षणांचा विश्लेषण AIच्या मदतीने, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने प्रणव रॉय यांच्या डिकोडर या वेबसाईटने केलेलं आहे. आणि त्यातही त्यांनी हाच निष्कर्ष नोंदवलेला आहे की भारतीय जनता पक्ष म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 345 ते 373च्या दरम्याने जागा मिळतील. मात्र मतदानाची घसरलेली टक्केवारी, नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य, विविध मतदारसंघातनं मिळणारी माहिती आणि त्याच्याशिवाय गोदी मीडिया काय करतोय, शेअर मार्केटमध्ये काय चाललंय याचा आपण अंदाज घेतला तर मात्र भारतीय जनता पक्षाला बहुमतापर्यंत मजल मारणं हेही अवघड होणार आहे किंवा अतिशय कठीण ठरणार आहे अशी लक्षणं दिसत आहेत. आता हे असं का म्हणायचं, याचं साधं कारण आहे की आता डेटा पॉईंट आपल्याकडे जे आहेत ते आता मी म्हटलं तसं एक मतदानाची टक्केवारी हा एक डेटा पॉईंट आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांची बदलती विधानं हा दुसरा डेटा पॉईंट आहे. आणि त्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघातल्या लोकांशी जो काही संवाद साधला मी त्या संबंधातली आहेत ती अनेक्डोटल आहे, ती काही ही धरता येत नाही. परंतु जसं असतं नाही की एखाद्या माणसाला ताप आला आहे हे आपण त्याच्या कपाळाला हात लावून सांगू शकतो ह्याला ताप आलेला आहे. आता त्याचं एक्झॅक्ट हे सांगता यायचं नाही 98 आहे का 99 आहे का 100 आहे का 102 आहे 103 आहे हे नाही समजणार. परंतु आपल्याला ताप आला हे कळतं ना, तसा हा अंदाज आहे आणि त्याच्यासाठी काही एक आधार आहे. तर आपण समजा ही सगळी म्हणजे प्रणय रॉय सारख्यांनी सुद्धा जे काही ओपिनियन पोल दिलेलं आहे त्याच्यानंतर बदललेली परिस्थिती काय आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. पहिला टप्पा जो पार पडलेला आहे तो 19 एप्रिलला पार पडलेला आहे. 19 एप्रिलला पार पडला आहे. त्यावेळेला 21 राज्यातले 102 मतदारसंघात मतदान झालं. मतदानाचा दुसरा टप्पा 26 एप्रिलला पार पडला. त्यावेळेला 13 राज्यातल्या 89 मतदारसंघात मतदान झालं. या संबंधातली मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 3 वेळा पब्लिश करण्यात आली. पहिल्यांदा जेव्हा पब्लिश करण्यात आली म्हणजे पहिल्या टप्प्याची आकडेवारी, त्याच्यामध्ये त्यांनी असं जाहीर केलं की एकंदर 63.7% मतदान झालंय. दुसरी आकडेवारी 19 एप्रिलला जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ते सांगण्यात आलं की 64% मतदान झालंय. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 30 एप्रिलला फायनल किंवा रिवाईज अशी फायनल आकडेवारी त्यांनी जाहीर केली. त्याच्यामध्ये असं म्हटलं की 64.10% मतदान पहिल्या फेरीत झालंय. म्हणजे 10 दिवसात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आणि ती किती झाली आहे तर 63.7 वरून 64.10 इतकी वाढ त्यांनी दाखवली आहे. हाच प्रकार दुसऱ्या टप्प्याच्या मतदानातही झाला. 26 एप्रिलला 63% मतदान झालं असं जाहीर केलं. मात्र 30 एप्रिलच्या सुधारित आकडेवारीनुसार हे 66.70% मतदान आहे असं सांगण्यात आलं. बघा म्हणजे पुन्हा याच्यामध्ये जवळपास 3.7% वाढ दिसते. आता EVM मशीनद्वारे समजा मतदान होतं त्यामुळे त्या मतदानाची अचूक आकडेवारी मिळायला काहीच अडचण नाही आहे. निदान दुसऱ्या दिवशी तरी अचूक आकडेवारी मिळाली पाहिजे, नाही तर ते मशीन घ्यायला पाहिजे. परंतु ही आकडेवारी एकंदर 3 वेळा सुधारित करण्यात येते आणि त्यामुळे काँग्रेस असेल, तृणमूल काँग्रेस किंवा CPM मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी निवडणूक आयोगावरती टीका केलेली आहे. आता ही महत्वाची काय आहे आकडेवारी तर मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती SBIने म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने मतदानाच्या आकडेवारीचा विश्लेषण हे केलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. त्या आकडेवारीनुसार 3 टप्प्यामध्ये जवळपास 52% मतदारांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे बघा 3 टप्प्यात जे मतदान झालं याच्यामध्ये जवळपास 52% मतदारांनी आणि सगळ्या कॉन्स्टिट्युन्सीज आपण एकत्र केल्या, मतदारसंघ एकत्र केले तर जवळपास निम्मी निवडणूक पार पडलेली आहे. आणि मतदानाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे SBIच्या विश्लेषणानुसार मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 102 जागांवर 66.10% मतदान झालं. याच
102 जागांवरती 2019 साली जेवढं मतदान झालं त्याच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या मतदानामध्ये 3.3% घट झालेली आहे. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात 89 मतदारसंघांमध्ये मतदान झालं आणि ते 66.7% मतदान होतं आणि त्याची तुलना आपण 29च्या म्हणजे 2019च्या मतदानाच्या टक्केवारीशी केली तर ती 2.6% कमी झालेलं आहे असं दिसतं. आता हे मी का सांगतो तर आता आपण समजा निवडणूक आयोगाची वेबसाईट बघितली तर त्याच्यामध्ये 2014 साली 66.44% मतदान झालं, म्हणजे 2009च्या निवडणुकांपेक्षा 8.4% अधिक मतदान झालं. 2019 साली 67.40% मतदान झालं, ते 2014च्या निवडणुकांपेक्षा 9.96% अधिक मतदान आहे. म्हणजे याचा अर्थ आता त्याचा एक सोपा हे सांगतो, म्हणजे निवडणुकीच्या परिभाषेमध्ये किंवा सेफॉलॉजी जी काय निवडणूक शास्त्र आहे त्याच्यानुसार 1% समजा मतदान सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झालं तर सत्ताधारी पक्षाच्या जागांमध्ये 10 ते 15ची वाढ होते. 10 ते 15 जागा लोकसभेच्या वाढतात 1% मतदान वाढलं तर. आता 2014ला म्हणजे 2014ला 8.4% समजा मतदानात वाढ झाली, त्याच्यापैकी आपण असं गृहीत धरून चालू की 3% वाढ ही भाजपच्या बाजूला झालेली आहे, म्हणजे 3%चा स्विंग भाजपला आहे. तर 15-45 म्हणजे जवळपास भाजपच्या जागांमध्ये 50ची वाढ होते. याच्यामध्ये 2019ला आपण बघितलं तर 96.96% स्विंग म्हणजे मतदानात वाढ झालेली दिसते. तर त्यामुळे म्हणजे मतदानात वाढ झाली म्हणून भाजपला प्रचंड यश मिळालं असा एक निष्कर्ष निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून आपल्या हाताला लागतो. त्यामुळे अर्थातच मतदानात घट होणं म्हणजे भाजपचं नुकसान होणं असाही दुसरा एक अंदाज आपल्या हाती येतो किंवा असा कयास लावायला आपल्याकडे काही एक आधार आहे. तर हा जो म्हणजे आकडेवारी आहे याच्यावरनं हेच कळतं की जो मतदानाची टक्केवारी घसरते आहे याचा फटका भाजपला बसणार आहे. आता ही मतदानाची टक्केवारी कुठे आणि किती घसरते आहे हे आपण जर का बघितलं तर आपल्याला कळेल की भाजपचं किती नुकसान होतं आहे. म्हणजे याच्यामध्ये बघितलं आपण मध्य प्रदेशामध्ये पहिल्या राऊंडला मध्य प्रदेशामध्ये म्हणजे 2019च्या तुलनेमध्ये 7.3% कमी मतदान झालेलं आहे. उत्तर प्रदेशामध्ये मतदानाची ही घट आहे 2019च्या तुलनेत ही 6.3% आहे. राजस्थानात ही 6.3% आहे. बिहारमध्ये 4.7% आहे. म्हणजे ही सगळी राज्य जी आहेत म्हणजे मध्य प्रदेशातल्या सगळ्या जागा भाजपला 2019 साली मिळालेल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या 64 जागा भाजपला मिळालेल्या होत्या. मग राजस्थानच्या 22 जागा भाजपला मिळालेल्या होत्या. यांच्यामध्ये समजा या राज्यांमध्ये जर का 7.3%, 6.3%, 6.3% एवढी घट होते याचा एक अर्थ असा आहे की भाजपच्या मतांमध्ये घट होते. आता हे केवळ मी नाही सांगत आहे तर आपला आज तकचा म्हणजे गोदी मीडियाचा अतिशय लाडका अँकर सुधीर चौधरी हा त्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापर्यंत जाहीर करत होता की मोदी हॅट्रिक करणार, अब की बार मोदी, तिसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, या म्हणजे हा भाजपचा प्रचार आज तक मधनं सुरू होता. तो सुधीर चौधरी पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर म्हणाला की सध्याची निवडणूक ही सायलेंट निवडणूक आहे, सायलेंट आणि निरुत्साही, इथे कोणत्याही प्रकारची लाट दिसत नाही. हे सुधीर चौधरीचं म्हणणं आहे की जो भाजपचा अतिशय किंवा म्हणजे मोदींचाच तो गोदी मीडियाचा लाडका अँकर ज्याच्यावरती अनेक केसेसही आहेत खोटं बोलल्याबद्दलच्या, खोटी बातमी दिल्याबद्दलच्या, तो हे सांगायला लागला की नाही आता सध्याच्या निवडणुकीमध्ये कोणती लाट दिसत नाही आहे. आणि आज तकचा रिपोर्टर तेव्हा
पहिल्या टप्प्यानंतर राजस्थानचा जो झाला निवडणुकीचा, त्याच्यामध्ये आजतकचा रिपोर्टर सांगत होता जयपूरचा की इकडच्या सगळ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मतदानाबद्दल कमालीचा निरुत्साह आहे. तो मतदान होतो शुक्रवारी आणि त्यानंतर शनिवार रविवार. तर तू सांगतोय की इकडे सगळेजण लॉंग विकेंड करायला बाहेर चाललेले आहेत, कोणी मतदानाकडे फिरकत नाही आहे. हे कोण सांगतोय? आजतकचा मोदी मीडियाचा वार्ताहर तिकडे बातमीच्या म्हणजे त्या प्राईम टाईममध्ये सांगत होता ही माहिती. आणि त्याच्यात तो असं म्हणाला की भाजपचा मतदार या सगळ्या हाऊसिंग सोसायटीतला मिडल क्लास सो कॉल्ड हे सगळे मतदानाकडे पाठ फिरवत आहेत असं तो सांगत होता. त्यामुळे भाजपच्या मतामध्ये म्हणजे राजस्थानच्या मतदानात पहिल्या टप्प्यात 6.3% जी घट झालेली आहे त्याचा संबंध या भाजपच्या मतदारांशी आहे असं तो गोदी मीडियाचाच वार्ताहर सांगत होता. त्यामुळे हा एक दुसरा डेटा पॉईंट आहे मी घेतोय की भाजपच्या मतदानात घट कशी होत झाली. आता आपण समजा दुसऱ्या टर्नआउटकडे गेलो म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये बघितलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा मध्य प्रदेशात 10.6% घट झाली आहे. उत्तर प्रदेशामध्ये 6.9% घट आहे आणि याच्यामध्ये राजस्थानमध्ये 3.4% घट दिसते. म्हणजे अनेक स्टेट मी सगळ्यांची नावं घेत नाहीये, परंतु जिथे भाजपचा गड मानला जाणारे जी राज्य आहेत तिकडेही मोठ्या प्रमाणावरती घट आहे. आणि हा सिलसिला आपल्याला म्हणजे चालू असतो. म्हणजे दुसऱ्या टप्प्यातही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान इथेही घट झाल्याचं दिसतं. त्यामुळे तिकडे हा चालूच आहे. आणि याचं धरलं आपण तिसऱ्या फेजमध्ये पण तुम्ही हेच बघाल. तिसऱ्या फेजमध्ये गुजरातमध्ये गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला. गुजरातमध्ये 4.9% घट झालेली आहे आणि बिहारमध्ये 2.6%, उत्तर प्रदेशात 2.6%, मध्य प्रदेशात 1.4% अशी घट झालेली दिसते. म्हणजे हा मतदानात घट होण्याचा जो काही सिलसिला आहे हा चालूच दिसतो. त्यामुळे तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार अशा घोषणा देत भारतीय जनता पक्षाने जरी यावर्षीच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ केलेला होता आणि विषय आत्मविश्वासाने केलेलं होतं. म्हणजे आमचे सुहास पळशीकर जे राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी या संस्थेने मार्फत जे सर्वेक्षण केलं जातं आणि ते अतिशय विश्वासार्ह आणि अतिशय क्रेडिबल असं ते संशोधन आहे, सर्वेक्षण आहे. त्याचं त्याच्या त्या सर्वेक्षणामध्ये सुहास पळशीकर सरांचा सहभाग असतो. त्यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं की अबकी बार 400 पार असं भाजपचे नेते का सांगतायत किंवा नरेंद्र मोदी का सांगतायत, तर आता सत्तेत आम्ही येणारच आहोत, आम्ही सत्तेत येणार आहोत, त्याच्यात काहीच ग्रेटनेस नाही आहे, ते आम्ही गृहीतच धरलेलं आहे. परंतु आम्ही 400 पार करणार आहोत ही काहीतरी वेगळी घटना आहे, ही न्यूज आहे आणि हे आमचं उद्दिष्ट आहे, हे त्यांना सांगायचं आहे असं सुहास पळशीकर सरांनी स्पष्ट केलं. तेच आमचे हे जे आहेत नरेंद्र मोदींनी फेब्रुवारीमध्येच हे सांगितलेलं होतं. ते असं म्हणालेले होते की आता यावेळेला म्हणजे काँग्रेस पक्ष कधी सत्तेत येणारच नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्हाला खरं तर विरोधक म्हणून कोणतं आव्हान नाहीच आहे असं नरेंद्र मोदी फेब्रुवारीत म्हणालेले होते. सुहास पळशीकर माझ्या अंदाजाने एप्रिलमध्ये हे म्हणालेले आहेत या स्वरूपाचं विधान. परंतु आत्ता मतदानाचे 2 टप्पे झाल्यानंतर पहिला टप्पा झाल्यानंतरच मोदींनी काय सुरू केलं, म्हणजे वास्तविक मोदींनी खरं तर म्हणजे ते प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ते काय सांगत होते, ते असं सांगत होते, प्रत्येक प्रचार सभेत सांगत होते की मला मत देणं म्हणजे तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा भाजपच्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला मत देणं म्हणजे मला मत देणं आहे, माझ्यासाठी तुम्ही मतदान करा असं ते जोराने सांगायची. चंद्रपूरची सभा ऐकली असेल आपण, चंद्रपूरच्या सभेतही ते हेच बोलले, रामटेकच्या सभेतही हेच बोलले, असं ते सांगत होते तुम्ही माझ्यासाठी मतदान करा. या सगळ्या भाषणांमध्ये त्यांनी कुठेही स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ यापैकी एकाही कार्यक्रमाचा उल्लेखही मोदींच्या भाषणात वा भाजपच्या प्रचारात नव्हता. मात्र मतदानाचे 2 टप्पे पार केल्यानंतर भाजपच्या प्रचाराची दिशा बदलली. गोदी मीडियाच्या पत्रकारांची गाडी न्यूट्रल गिअरमध्ये जायला लागली. संविधानात आमूलाग्र बदल करण्यासाठी
नरेंद्र मोदी यांनी अबकी बार 400 पार ही घोषणा दिली आहे, हा निवडणुकीतला प्रमुख मुद्दा बनला. भाजप असो की राष्ट्रीय लोकशाही आघाडी व काँग्रेस असो की इंडिया आघाडी यांचे जाहीरनामे हा निवडणुकीचा मुद्दा या खेपेला झालेला नाही. मोदी लाट नाही, मोदी विरोधी लाट नाही, असा निष्कर्ष मोदी मीडियाचे पत्रकार जाहीर करू लागले. म्हणूनच मी म्हटलं ना की रिव्हर्स घेण्याच्या अगोदर गाडी आपण न्यूट्रलला टाकतो, तसं आपला सुधीर चौधरी वगैरे पत्रकारांनी आपली गाडी न्यूट्रलला टाकायला सुरुवात केली. अबकी बार 400 बार तो सोडा, परंतु भाजपला स्वबळावरती सत्ता मिळणार नाही अशीही चर्चा सुरू झाली. कारण 19 एप्रिलच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये त्यावेळेला जी माहिती प्रसिद्ध झाली होती, इंडियन एक्सप्रेसने दिलेली बातमी आहे, त्यामध्ये 102 मतदारसंघांमध्ये 62% मतदान झालं आणि 2019 साली याच 102 मतदारसंघांमध्ये 70% मतदान झालेलं होतं. म्हणजे 8% मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. आता 8% हे समजा आपण याच्यामध्ये बघितलं आकड्यामध्ये तर जवळपास 65 लाख होतात. 65 लाख लोक मतदानापासून मतदान त्यांनी केलं नाही असा त्याचा अर्थ होतो. या सगळ्या बातम्या मोदी मीडियाचेच पत्रकार द्यायला लागले. मगाशी म्हटलं तसं सुधीर चौधरी जे आज तकचे अँकर आहेत त्यांच्या प्राईम टाईममध्येच ही माहिती देण्यात येत होती आणि तोपर्यंत म्हणजे मोदीजी की हॅट्रिक वगैरे वगैरे याच बातम्या आज तक, रिपब्लिक टीव्ही वगैरे सगळे देत होते. ह्या सुधीर चौधरीने तर असं जाहीर केलं की यह भ्रमित करने वाला चुनाव है असं त्यांनी जाहीर केलं. 2014-2019 पेक्षा 2024ची निवडणूक वेगळी आहे. या निवडणुकीत कोणतीही लाट नाही, लोक सायलेंट आहेत, म्हणजे त्यांच्या मनात काय आहे ते सांगत नाही आहेत असा खुलासा सुधीर चौधरीने केला. आता हे महत्त्वाचं म्हणजे आता बघा ते हळूहळू चित्र कसं पालटत चाललंय. याच्या त्याच वेळेला म्हणजे 14 एप्रिल रोजी म्हणजे मतदानाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर याने जे जाहीर केलंय, अयोध्या मतदारसंघातला भाजपचा उमेदवार लल्लू सिंग 2014लाही निवडून आला, 2019लाही निवडून आले आणि आता ते 2024ची निवडणूक फैजाबाद म्हणजे अयोध्येच्या मतदारसंघातनं लढवत आहेत. त्यांनी असं जाहीरपणे सांगितलं की 272 जागा मिळाल्या तर सरकार स्थापन करता येईल, परंतु नवीन राज्यघटना आणता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी त्यानंतर 16 एप्रिलला मेरठ मतदारसंघातला भाजप उमेदवार अरुण गोयल, तो रामायण मालिकेतला रामाची भूमिका साकार करणारे, यांनी जाहीर विधान केलं की सर्वसंमतीने संविधान बदलण्याची गरज आहे. संविधान बदललं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे असं त्यांनी सांगितलं. 26 एप्रिल रोजी मतदानाचा दुसरा टप्पा पार पडल्यावर राजस्थानच्या उपमुख्यमंत्री ज्या भाजपच्या नेत्या आहेत दिया कुमारी यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली आणि भाजपचं बहुमत होतं म्हणूनच राज्यघटनेचं 370 कलम रद्द करता आलं आणि आम्हाला बहुमत मिळालं तर असे अनेक बदल करता येतील असं म्हणून संविधान बदलाच्या चर्चेला त्यांनी दुजोरा दिला. मतदानाचे 2 टप्पे पार पडल्यानंतर भाजपने प्रचाराची दिशा बदलली. कारण मोदी लाट नाही ही बाब दस्तूर खुद्द मोदींच्याही ध्यानी आली असावी. त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आगपाखड सुरू केली. काँग्रेसचं सरकार आलं तर महिलांचं मंगळसूत्र, त्यांचे दागिने काढून घेतले जातील, मुसलमानांना संपत्तीचं वाटप केलं जाईल, 2 घरं असतील तर 1 घर सरकार जप्त करेल, 2 कार असतील तर 1 कार सरकार जमा होईल, देशाच्या संपत्तीचं वाटप घुसखोरांना, घुसपैठियो हा पंतप्रधानांचा शब्द आहे, घुसखोरांना अर्थातच मुसलमानांना करण्यात येईल असा प्रचार पंतप्रधान मोदींनी सुरू केला. 21 एप्रिलच्या भाषणामधून 21 एप्रिलपासून पंतप्रधानांच्या या विखारी भाषणाबद्दल निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणाऱ्या पत्रावर 17,400 नागरिकांनी सह्या केल्या आणि हे पत्र इलेक्शन कमिशनला पाठवण्यात आलं. या सगळ्यामुळे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास डळमळू लागला
आणि त्यांनी मुसलमानांची भीती दाखवून हिंदू मतपेढी तयार करायला सुरुवात केली. ओबीसी, दलित, आदिवासी यांच्या राखीव जागांमध्ये मुसलमानांना वाटेकरी करण्याचा काँग्रेसचा डाव आहे अशी जाहीर टीका पंतप्रधान करू लागले. मात्र गोदी मीडियाने, मगाशी मी म्हटलं तसं, त्यांनी जो आता न्यूट्रलमध्येच गाडी टाकतायत, त्यामुळे सुधीर चौधरीने जो म्हणजे जो आहेच, अजूनही तो आहेच गोदी मीडियाचा लाडका पत्रकार, त्या सुधीर चौधरीने पंतप्रधानांच्या विधानाचं खंडन केलं. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला अधिकार आहे हे असं विधान कधीही केलेलं नव्हतं. मनमोहन सिंग यांचं संपूर्ण स्टेटमेंट किंवा संपूर्ण जे निवेदन आहे ते त्याने वाचून दाखवलं आजतक वाहिनीवरती. सुधीर चौधरीच नाही तर याची आजतकचीच पत्रकार श्वेता सिंह, ती सुद्धा पहिल्यांदा, म्हणजे अजूनही ती गोदी मीडियाचीच आहे, तिने तर आजतकवरती असा कार्यक्रम सादर केला. त्या कार्यक्रमात तिने पंतप्रधान मोदींनी जी टीका केलेली आहे याच्यावरती, काँग्रेसवरती, म्हणजे त्याचीच की काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा करताना श्वेता सिंह या आजतकच्या अँकरने नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत चुकीची माहिती दिली आहे असा खुलासा केला. जे जे नरेंद्र मोदी बोललेले आहेत ते चुकीचे आहे, यापैकी काहीही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नाही असं तिने जाहीर केलं. झीचे मालक सुभाष चंद्रा यांनी 5 मे रोजी, म्हणजे बघा तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या आधी 2 दिवस जे ट्विट केलं, ट्विट म्हणजे ते मायक्रो ब्लॉगिंग म्हणतो, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की रावण ने मरते समय कहा था मेरे पतन का कारण मुझे ज्ञान का अहंकार था और राम को अहंकार का ज्ञान था. हमें इसे समझकर अपने व्यवहार में बदल करने में ही हमारा लाभ है. जय भारत. सुभाषचंद्र जे झीचे सर्वेसर्वा समजले जातात त्यांनी असं ट्विट केलं. गोदी मीडिया आता पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि मोहन भागवत यांना उपदेश करू लागलाय आणि खरा राम कोणता हे सांगू लागलाय. हे बदलल्याचं लक्षण आहे ना, वातावरण आता हळूहळू असं असं बदलतं आहे, त्याचं हे लक्षण आहे. आता मतदानाची तिसरी फेरी जी आहे ती परवाच पार पडली ना, म्हणजे 7 तारखेला. तर त्याच्या वेळेला एकंदर 94 मतदारसंघात मतदान झालं. 2019 साली यापैकी 72 मतदारसंघात भाजप विजयी झाला होता. या मतदारसंघांचा राज्यवार आढावा घेतला तर 18 मतदारसंघात भाजपचं नुकसान होण्याची शक्यता आहे. पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये 16 मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. म्हणजे 3 फेऱ्यांमध्ये भाजपचं एकूण नुकसान 34 मतदारसंघात होताना दिसतं. 2019 साली भाजपला 303 जागा मिळालेल्या होत्या. मतदानाच्या तिसऱ्या फेरीनंतर आपण समजा हे कॅल्क्युलेट केलं तर ही आता भाजपला 269 जागा मिळण्याची शक्यता दिसते. म्हणजे मागच्या खेपेच्या पेक्षा या इतक्या कमी होत आहेत. म्हणजे मी, आणि हे कन्झर्वेटिव्हच एस्टिमेट आहे माझं, 34 म्हणजे मी तर काही फार मोठं, आपण राज्यावर चर्चा केली तर ते सांगता येईल, परंतु त्यामुळे एक असं दिसतंय, म्हणजे मला असं दिसतंय, आणि हे 34 जागांचं जे नुकसान आहे हे पुढच्या मतदानाच्या टप्प्यांमध्ये भाजप कुठे आणि किती भरून काढणार. म्हणजे समजा आता महाराष्ट्रामध्ये ते किती भरून काढणार आहेत पुढच्या टप्प्यामध्ये. ऑलरेडी झालेलंच आहे नुकसान, 3 फेऱ्या झालेल्या आहेत, अजून आता 1-2 फेऱ्या उरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते किती काढणार. ते तेलंगणामध्ये किती नुकसान भरून काढणार किंवा आणखीन असा प्रश्न आहे. त्यामुळे भाजप स्वबळावर राज्य करू शकणार, सरकार स्थापन होतो, तो जरी सर्वात मोठा पक्ष राहिला तरी स्वबळावरती तो सरकार स्थापन करण्याची शक्यता मला तरी आत्ता खूप कमी वाटते. आता म्हणजे मगाशी म्हटलं ते आत्ता तेच सांगतोय की निवडणुका जिंकण्यामध्ये 2 घटकांची भूमिका निर्णायक असते. एक असतो तो म्हणजे सत्ताधारी किंवा कोणत्याही पक्षाच्या बाजूला असलेला लोकमताचा कल वा स्विंग. समजा 1% स्विंग भाजपच्या बाजूने झाला तर भाजपला 10 ते 12 लोकसभा जागांचा फायदा होतो. पण आता आपण मतदानाची जी घटलेली टक्केवारी बघितली आहे त्याचाही अर्थ हाच होतो की याच्यामधली 1% मतं इकडे सरकली तर भाजपचं 10 ते 12 जागांचं नुकसान आहे. दुसरा एक निकष असतो तो म्हणजे विरोधी पक्ष ऐक्याचा निर्देशांक, म्हणजे इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी, हा दुसरा निकष असतो. आता तुम्ही बघाल की हा जो निकष आहे दुसरा, इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी,
हा कुठे उंच जास्त आहे, महाराष्ट्रात जास्त आहे. त्यामुळे अर्थातच इथे भाजपचं सर्वाधिक नुकसान होणार आहे. हा कुठे जास्त आहे, दिल्लीमध्ये जास्त आहे, आप आणि काँग्रेस, तिकडे भाजपचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हा कुठे जास्त आहे तर बिहारमध्ये, म्हणजे राष्ट्रीय जनता दल आणि कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांचं सगळं तिकडे ते कमी होण्याची शक्यता आहे. हा कुठे कमी आहे तर पश्चिम बंगालमध्ये, कारण ममता बॅनर्जीने एकला चलो रे भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. तेव्हा तमिळनाडूमध्ये ऑपोजिशन म्हणजे इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी खूप हाय आहे, खूप जास्त आहे. अर्थातच तिकडे भाजपला एखाद दुसरी जागा मिळू शकते. हा जो आहे त्यामुळे सर्व विरोधी म्हणजे हे जर बघितलं आपण उत्तर प्रदेशामध्ये बसपा उदाहरणार्थ, पश्चिम बंगालमध्ये बसपाने स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे. साहजिकच उत्तर प्रदेशामध्ये विरोधकांना हवं त्यांना जेवढं अपेक्षित आहे तेवढं यश मिळणार नाही. परंतु भाजपला 64 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, 64 पेक्षा कमीच जागा मिळत आहेत आणि त्या जागा जवळपास 10 जागा कमी होतील असं तिसऱ्या टप्प्यानंतर सांगता येतं. त्यानंतर महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कसं आहे की हातकणंगले मतदारसंघामध्ये राजीव शेट्टी, सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांच्यामुळे किंवा आपले हे आहेतच प्रकाश आंबेडकर आपले ते वंचित बहुजन आघाडी यांच्यामुळे जो विरोधी पक्ष ऐक्याचा जो निर्देशांक आहे तो त्या मतदारसंघात थोडा थोडा कमी झालेला आहे. तिकडे भाजपला यश मिळण्याची किंवा एनडीएला यश मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे तसं नाही झालं तर गोष्ट वेगळी, पण हे असं दिसतं. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं आणखीन तर 2019मध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने 25 जागा लढवलेल्या होत्या, त्यात 23 जिंकल्या होत्या. एकूण मतदान भाजपला झालेलं होतं 27.59%. शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या, त्यावेळेला त्यांची युती होती शिवसेनेबरोबर, ते आणि 18 जिंकल्या होत्या. शिवसेनेला म्हणजे त्या धनुष्यबाणाला झालेलं जे मतदान होतं ते 23.29% होतं. आता तर याच्यापैकी काही मतं भाजपची आहेत, काही मतं शिवसेनेची आहेत, हे सगळं आहेच. ही शिवसेना भाजपने फोडली. आता शिवसेनेची जी काही म्हणजे शिवसेनेची जी सगळी मतं आहेत ही भाजपकडे वळण्याची शक्यता फार कमी आहे. साहजिकच भाजप या खेपेला जरी 28 जागा लढवत असला तरी त्यांना 2019 सालचं यश म्हणजे 23 जागा मिळवणं शक्य नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना 18 जागा जिंकेल असं नाही गेल्याप्रमाणे, पण त्यांनी 10 जागा जिंकल्या तरी नुकसान भाजपचं आहे. काँग्रेस पक्षाने गेल्या खेपेला 25 जागा लढवल्या होत्या आणि एकच जागा जिंकली होती. या खेपेला काँग्रेसने 5-6 जागा जरी जिंकल्या तरी नुकसान भाजपचं आहे. वंचित बहुजन आघाडीने 47 जागा लढवलेल्या होत्या आणि त्यांना फक्त 6.93% मतं मिळाली होती. यावेळेला त्यांच्या मतांची टक्केवारी आणखीन कमी होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 19 जागा लढवल्या होत्या आणि 4 जागांवरती यश मिळालेलं होतं. या खेपेला हा पक्ष 10 जागा लढवतोय आणि 4 वा 5 जागा जिंकल्या आणि ते सगळ्या जागांमध्ये खरं तर फाईटमध्ये आहेत असं ग्राउंड रिपोर्ट सांगतो. तरी पण नुकसान भाजपचं आहे. त्यामुळे म्हणजे MIMला गेल्या वेळेला 1 जागा मिळालेली होती, म्हणजे एकच जागा त्यांनी लढवली आणि एकच जिंकली होती औरंगाबादची. या खेपेला त्यांना ती जागा राखणं हे सुद्धा आव्हान आहे, कारण महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये मुसलमानांनीच MIMला सांगितलं की इकडे मतं फोडायला उमेदवार उभा करू नका. म्हणजे इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी विरोधी पक्षांच्या ऐक्याचा निर्देशांक महाराष्ट्रामध्ये खूप वरती आहे आणि त्यामुळे मला तर असं दिसतंय की या निवडणुकांमध्ये म्हणजे भाजपला तर म्हणजे भाजपचं जे पानिपत जिकडे होणार आहे ते महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटकमध्ये होणार आहे. ही 3 अतिशय कर्नाटकच्या गेल्या खेपेला 22 जागा भाजपने जिंकल्या होत्या. या खेपेला त्याच्यामध्ये किमान 10 जागांची तरी घट होईल असं समजा आपण काढलं. आणि आता हे समजा माझ्याकडे आलेला रिपोर्ट आहे, परंतु आपण समजा आता सेन्सेक्स धरला. सेन्सेक्स एक म्हणजे मार्केट आहे ना, ते मार्केट हे इमोशन्सवरतीच चालतं. म्हणजे विशेषतः शेअर मार्केट हे इमोशन्सवरतीच चालतं. तिकडचे इमोशन्स काय आहेत तर सेन्सेक्स कोणत्या नंबरवरती उघडला म्हणजे ओपन झाला आणि कोणत्या नंबरवर बंद किंवा क्लोज झाला, त्यातून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास किती आहे, टिकून राहिलेला आहे का हे समजतं. आता गेल्या काही दिवसात तुम्ही बघितलं तर ही कॅन्डल जी आहे ती लाल दिसते, म्हणजे दिवसातील उच्चांक आणि नीचांक याच्यामधला जो फरक आहे तो वाढताना दिसतोय.
3 मेला 75,017 हा ओपन होता, म्हणजे निर्देशांक होता. तो क्लोज झाला 73,878ला. 6 मेला ओपन झाला 74,196ला आणि क्लोज झाला 13,895ला. 7 मेला ओपन झाला 73,973ला आणि क्लोज झाला 73,511ला. सेन्सेक्स याच्यावरनं उसळी घेत नाही आहे, तो आता नरम गरम पडलेला आहे. हे दिसून येतं. म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत यांच्यामध्ये सुद्धा मोदी सरकारबरोबरचा अविश्वास वाटतोय. ते टिकेल की नाही याची चिंता वाटते आहे. त्यामुळे या 3 टप्प्यात झालेल्या मतदानांची टक्केवारी 2019च्या तुलनेमध्ये झालेली घट आणि लक्षात घेता आणि हे बाकीची सगळी इंडिकेशन्स दाखवली तर याला मोदी आणि भाजपच्या लोकप्रियतेला आता ओहोटी लागलेली दिसते. त्यामुळे मुसलमानांची भीती दाखवून हिंदू मतपेटी अधिकाधिक भक्कम करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे. कारण वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता या प्रश्नांवर भाजप व मोदीकडे कोणताही कार्यक्रम नाही. 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं हा एवढा एकमेव कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. शेअर बाजाराची साक्ष काढली तर तोही नरम पडलेला आहे. या सर्व बाबी एकत्र जोडल्या तर 4 जून नंतर स्वबळावर सत्ता स्थापन करणं भाजपला शक्य होणार नाही असं दिसतं. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. इंडी जर्नल हा कार्यक्रम म्हणजे इंडी जर्नल हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअरही करा, स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा.